Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have started our composition part. आता तुम्हाला माहिती आहे आपण composition मध्ये काय असणार आहे ते स्टार्ट केलेलं आहे. Yesterday we have seen the paragraph writing. काल आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण paragraph writing करू शकतो. Now today we are going to see about the story writing. Okay, आज आपण पाहणार आहोत story writing. Now story writing in your question paper, story writing question comes for at least a minimum 8 marks or maximum till 10 marks also. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये काही वेळेला जास्तीत जास्त 10 मार्क्स पर्यंत हा प्रश्न विचारला जातो स्टोरी रायटिंग. ओके, इन द स्टोरी रायटिंग समटाइम्स like paragraph writing only, sometime you will get the points. आता स्टोरी रायटिंग करत असताना तुम्हाला पॉईंट्स मिळतात. पॅराग्राफ रायटिंगमध्ये ज्या प्रकारे आपण पाहिलं त्याच प्रकारे स्टोरी रायटिंगमध्ये सुद्धा काही वेळेला तुम्हाला पॉईंट्स मिळतात आणि काही वेळेला तुम्हाला डायरेक्टली सुद्धा स्टोरी लिहावी लागते. बट मोस्ट ऑफ द टाइम यू विल गेट द पॉईंट. जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला पॉईंट्स हे दिले जातात. विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स यू शुड हॅव ए मेक अ प्रॉपर स्टोरी. आता जेव्हा तुम्ही स्टोरी बनवत असता त्यावेळेस त्या पॉईंट्सच्या मदतीने तुम्हाला स्टोरी बनवायची असते. नाव लेट सी स्टोरी रायटिंग. टू टेल इवन अ सिम्पल स्टोरी when well requires some practice. Now that is the most important. Whenever it is a story, if that story is simple, if the story is hard, you should have do more and more practice of story writing. येस, आता तुम्हाला माहिती आहे जर का तुम्हाला कोणतीही जरी गोष्ट सांगायची असेल, अगदी तुमच्या घरात लहान कोण असेल आणि त्या लहान मुलीला जर तुम्हाला गोष्ट सांगायची असेल तर तुम्हाला किती सेंटेन्स एकमेकांशी कनेक्ट करावे लागतात, बरोबर की नाही. खूप सारे सेंटेन्स तुम्ही एकमेकांशी रिलेट करता. काही वेळेला तुम्ही ती स्टोरी बनवत असताना ते सेंटेन्स एकमेकांशी रिलेटेड नसतात देखील, पण तुम्हाला खूप काही इमॅजिन करावं लागतं, बरोबर की नाही. त्याच प्रकारे स्टोरी रायटिंग करत असताना सुद्धा यू शुड हॅव इमॅजिन द स्टोरी. तुम्हाला स्टोरी इमॅजिन करावी लागते. बट दॅर इज वन डिफरन्स इज that point or that sentence should related to each other, and for that you need more and more practice. आता ह्या स्टोरी रायटिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये स्टोरी रायटिंग करत असता त्यावेळेस तुम्हाला ते पॉईंट्स एकमेकांशी रिलेट असले पाहिजेत, ना की पहिला एक सेंटेन्स दिलेलं आहे पॉईंटच्या अनुसरून लिहिलेला आहे आणि दुसरं सेंटेन्स पॉईंटला जोडून लिहिले, असं लिहिलेलं चालत नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमची इमॅजिनेशन पॉवर तर लागते, शिवाय जास्तीत जास्त प्रॅक्टिससुद्धा लागतं. ओके. An uneducated person generally tells a tale badly. An uneducated person generally tells a story badly. म्हणजे एखादा अशिक्षित माणूस हा नॉर्मली पॉईंटच्या रिलेटेड स्टोरी सांगत ना, काही वेळेला त्याचं पॉईंटच्या रिलेटेड स्टोरी सांगणं होत नाही. पण जर का शिकलेला व्यक्ती असेल तर ती प्रॉपर स्टोरी सांगितली जाते, बरोबर की नाही. का तर त्या शिकलेल्या माणसाने खूप काही स्टोरी ऐकलेल्या असतात स्कूल्समध्ये किंवा खूप काही स्टोरी वाचलेल्या असतात स्टोरी बुक्समध्ये. त्यामुळं अनएज्युकेटेड पीपलपेक्षा एज्युकेटेड पीपल जास्त चांगली स्टोरी व्यवस्थित लिहितात, का तर त्यांचं प्रॅक्टिस असतं. He does not mentally look ahead as he tells it and plans it out. So he repeats himself, vomits important items which he drags in afterwards out of place, and dwells too long on minor detail and fails to emphasize the leading points. Now, uneducated people or an unpracticed person, म्हणजे एखादा अशिक्षित माणूस किंवा अनप्रॅक्टिस्ड पर्सन जो असेल, म्हणजे ज्याचं प्रॅक्टिस नाही आहे स्टोरी रायटिंगचं, त्या पर्सनकडून काय होतं, समटाइम्स ही वॉमिट सम पॉईंट. काही वेळेला त्याच्याकडून काही पॉईंट गाळले जातात, बरोबर की नाही. समटाइम्स ही वॉमिट सम पॉईंट, समटाइम ही माइट बी डिसेबल टू अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स. आणि काही वेळेला तो अनएज्युकेटेड पर्सन किंवा अनएक्सपिरियन्स्ड पर्सन जो असेल किंवा अनप्रॅक्टिस्ड पर्सन जो असेल त्या पर्सनकडून पॉईंट्स एकमेकांशी रिलेट केले जात नाहीत. काही पॉईंट्स गाळले जातात. समटाईम दॅट पॉईंट्स आर इम्पॉर्टंट. काही वेळेला ते इम्पॉर्टंटसुद्धा असू शकतात, परंतु ते गाळले जातात, ते प्रॉपर सिक्वेन्सने लागत नाही, त्याचा काही एकमेकांशी रिलेट नसतो. म्हणून प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट.
फॉर द स्टोरी रायटिंग. तुम्हाला स्टोरी रायटिंगसाठी प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो प्रॅक्टिस मीन्स वॉट? रायटिंग प्रॅक्टिस, रीडिंग प्रॅक्टिस. रीड मोर अँड मोर स्टोरीज सो यू कॅन मेक द स्टोरीज इन युअर क्वेश्चन आन्सर पेपर. तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त स्टोरीज वाचाल किंवा ऐकाल तेव्हा किंवा लिहिण्याचा प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्या स्टोरी रायटिंगच्या भागात फुल ऑफ मार्क्स मिळून जातील. ओके, नाव हिअर सम हिंट्स गिवन while writing the story. which hint or which points you should have considered. आता तुम्हाला काही मी हिंट्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला स्टोरी रायटिंग करत असताना लक्षात ठेवायच्यात आणि त्या लक्षात ठेवून त्याच्यानुसार त्याच्या आधारे तुम्हाला स्टोरी रायटिंग करायची आहे. नाव फर्स्ट इज, as has been already said, see that you have a clear idea of the plot of the story in your mind before you begin to write. It means that the story is already happened. Yes, story म्हणजे काय? एखादी घडलेली घटना जी तुम्हाला सांगायची असते, जी ऑलरेडी घडलेली असते, बरोबर की नाही? मग त्या ती घटना ऑलरेडी घडलेली आहे. द थिंग्स आर ऑलरेडी हॅपन दॅट यू शुड हॅव कीप इन युअर माइंड. म्हणजे ती घटना ऑलरेडी घडलेली आहे, मग ते लक्षात ठेवून त्यानुसार तुम्हाला स्टोरी प्लॉट करायची आहे. प्लॉट अँड आयडिया ऑफ स्टोरी. मग त्यासाठी तुम्हाला वाक्यरचना कशी असली पाहिजे? ती स्टोरी ऑलरेडी घडलेली आहे, बरोबर की नाही? मग त्यानुसार वाक्यरचना कशी असली पाहिजे, कोणती लाईन कुठे असली पाहिजे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला दिलेले पॉईंट्स काय करायचे? पहिल्यांदा व्यवस्थित रीड आउट करायचे. यू शुड हॅव रीड ऑल द गिवन पॉईंट्स केअरफुली. तुम्हाला पहिल्यांदा दिलेले पॉईंट्स हे व्यवस्थित वाचायचे. देन प्लॉट अँड आयडिया ऑफ स्टोरी. तुम्हाला त्या स्टोरीची एक कल्पना तयार करायची की ही स्टोरीचं पॉईंट कुठे असेल. यू शुड हॅव इमॅजिन इन युअर माइंड. तुम्हाला इमॅजिनेशन तुमचं स्टार्ट करायचं की तुम्हाला आता तुम्ही कोणतं वाक्य कसं लिहू शकता. अँड यू शुड हॅव कीप दॅट माइंड की दॅट स्टोरी हॅज ऑलरेडी हॅपन. सो यू शुड हॅव राईट द सेंटेन्स रिलेट टू दॅट. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की ती स्टोरी ऑलरेडी झालेली आहे, घटना घडलेली आहे, त्यानुसार तुम्हाला वाक्यरचना करायची. First thing. Second is, follow the outline given. Outline means point. Whenever you are writing the story, you should have follow that outline or follow that points. तुम्हाला ते जे काही गिवन पॉईंट्स आहेत ते गिवन पॉईंट्स फॉलो करूनच तुम्हाला स्टोरी पुढे लिहायची आहे. ओके, यू शुड हॅव फॉलो दॅट गिवन पॉईंट. तुम्हाला त्या पॉईंटला अनुसरूनच ते जे दिलेले पॉईंट्स असतात त्या सगळ्या पॉईंट्सचा समावेश तुमच्या स्टोरी रायटिंगमध्ये असला पाहिजे. यू शुड हॅव राईट ऑल द गिवन पॉईंट्स वाईल रायटिंग द स्टोरी. तुम्हाला स्टोरी लिहित असताना सगळ्या पॉईंट्सचा समावेश करून स्टोरी लिहायची. हां, इफ यू विल थिंक दॅट आय विल ॲड सम मोर पॉईंट्स, यू कॅन. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या मनाचे तुम्ही काही पॉईंट्स ॲड करू शकता, बट दॅट पॉईंट शुड रिलेट. ओके, तुम्हाला जर वाटलं की मी माझ्या मनाचे अजून पॉईंट या स्टोरी रायटिंगमध्ये घालू शकतो की माझी स्टोरी जास्त बेटर होईल, तर यू कॅन, बट दॅट पॉईंट शुड बी रिलेटेड टू इच अदर. पण ते तुम्ही जे काही तुमचे मनाचे पॉईंट्स घालणार आहात ते एकमेकांशी रिलेट असले पाहिजेत. त्या गिवन पॉईंटशी सुद्धा आणि ते जो मी काही लिहिणार आहात ते पॉईंटसुद्धा एकमेकांशी रिलेट असले पाहिजेत आणि प्रॉपर सिक्वेन्समध्ये असले पाहिजेत. बट यू शुड नॉट वॉमिट एनी पॉईंट. पण तुम्ही कोणताही पॉईंट गाळायचा नाही. तुम्हाला जे काही पॉईंट्स दिलेले आहेत ते सगळ्या पॉईंटचा समावेश तुमच्या त्या स्टोरी रायटिंगमध्ये प्रॉपर सिक्वेन्समध्ये असला पाहिजे. म्हणूनच फॉलो द गिवन outline. Next is, be careful to connect the point given in the outline naturally so that the whole will read well as a connected piece of good composition. Otherwise the whole will be disconnected, the jerky. You must use your imagination in filling in the detail of action, gesture and conversation that should connect one point with the next. Now third point is what? Be careful about connecting points. While you are connecting the points, be careful. जेव्हा तुम्ही दिलेले पॉईंट्स लिहित असाल
त्या पद्धतीने वाक्य तयार करत असाल किंवा तुमच्या मनाचे काही पॉईंट्स त्याच्याशी रिलेटेड करून वाक्य लिहित असाल, त्याबद्दल केअरफुल राहायचं की तुम्ही ते काही पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित सिक्वेन्सनं कनेक्ट करत आहात का. यू शुड हॅव केअरफुल अबाउट दॅट because sometimes what happen, some students write sentence disconnected to the point. पॉइंटला सोडूनच काही सेंटेन्सेस लिहिले जातात. दॅट विल लुक अ जर्सी, म्हणजे ते खूप विचित्र वाटतं. ते पॉइंटला सोडून जे लिखाण केलेलं असतं ते पेपर चेक करत असताना वाचण्यासाठी रुचिदायक नसतं किंवा ते इंटरेस्टिंग नसतं. सो यूज युअर इमॅजिनेशन पॉवर अँड राईट सेंटेन्स, बट दॅट सेंटेन्स शुड बी रिलेट अँड यू शुड हॅव बी केअरफुल अबाउट कनेक्टिंग पॉईंट. तुम्ही तुमचे जे काही पॉईंट्स कनेक्ट करत आहात त्यावेळेस ते पॉईंट कनेक्ट करत असताना यू शुड हॅव बी केअरफुल. ते पॉईंट एकमेकांशी रिलेट असले पाहिजेत. तुमची इमॅजिनेशन पॉवर तिथं असली पाहिजे. इफ देर इज एनी कॉन्व्हर्सेशन देन यू शुड हॅव राईट दॅट कॉन्व्हर्सेशन व्हेरी प्रॉपरली. जर का तिथं काही संभाषण लिहायचं आहे स्टोरीमध्ये तर ते व्यवस्थित लिहिलं पाहिजे. यू शुड हॅव यूज प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. तुम्हाला प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स त्या स्टोरी रायटिंगमध्ये किंवा पॅराग्राफ रायटिंगमध्ये सुद्धा वापरले पाहिजेत. पॅराग्राफ रायटिंग करत असताना किंवा स्टोरी रायटिंग करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स वापरले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, वी हॅव ऑलरेडी सीन पंक्च्युएशन मार्क्स वेअर वी हॅव टू यूज. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की कुठले पंक्च्युएशन मार्क्स कुठे वापरायचे. मग ते प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स तुमचे कंपोजिशनच्या सेक्शनमध्ये असलेच पाहिजेत. कंपोजिशनचा कोणता जरी भाग असेल इंग्लिश कंपोजिशनमध्ये, त्यामध्ये तुमचे पंक्च्युएशन मार्क्स, कॅपिटल लेटर हे प्रॉपर असायलाच पाहिजे. ओके. नेक्स्ट इज वेअर पॉसिबल इंट्रोड्यूस डायलॉग ऑर कॉन्व्हर्सेशन. Where there is a possibility then introduce a dialogue or the conversation. म्हणजे तुमच्या स्टोरी रायटिंगमध्ये जर का एखादं कॉन्व्हर्सेशन असेल, मीन्स ही सेड टू हिम दॅट और शी सेड टू हर दॅट, अशा प्रकारे म्हणजे ती त्याला काय बोलली, तो तिला काय बोलला, अशा प्रकारे जर का कॉन्व्हर्सेशन असेल, संभाषण असेल किंवा डायलॉग रायटिंग असेल तर ते प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स वापरून किंवा प्रॉपर सिक्वेन्स प्रॉपर वेने ते लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, ते वेअर पॉसिबल इंट्रोड्यूस डायलॉग ऑर कॉन्व्हर्सेशन. मग ते डायलॉग आहे, ते संभाषण आहे किंवा ते एखाद्या व्यक्तीचं वाक्य आहे, हे व्यवस्थित तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स वापरून ते वाक्य लिहायला पाहिजे. ना की ते असंच डायरेक्टली लिहिलं तर त्या दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि ते वाचायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. म्हणजे जर का तुम्हाला एखादा डायलॉग रायटिंग लिहायचं असेल किंवा कॉन्व्हर्सेशन संभाषण लिहायचं असेल त्या तुमच्या आलेल्या स्टोरीमध्ये, तर ते व्यवस्थित लिहायचं. द नेक्स्ट इज conclusion is most important. While writing the story, at the end you should have write the conclusion. Conclusion means we can say the moral also. Conclusion म्हणजे काय, तर तुम्हाला दिलेल्या स्टोरीमधून तुम्ही काय निष्कर्ष काढला. ओके. कन्क्लुजन म्हणजे थोडक्यात निष्कर्ष. तुम्हाला दिलेल्या स्टोरीमधून तुम्ही काय निष्कर्ष काढला किंवा तुम्ही त्यातून काय मॉरल सांगू शकता, म्हणजे बोध. ओके. किंवा एखादा पॉझिटिव्ह अप्रोच असेल तुमचा तुम्हाला त्या स्टोरीमधून काय कळलं की जे तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचं आहे. एखादा पॉझिटिव्ह अप्रोच, चांगला हेतू थोडक्यात म्हणू शकतो आपण. मग ते ॲट द लास्ट तुम्हाला लिहावंच लागतं. ओके. ॲट द लास्ट कन्क्लुजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते कन्क्लुजन तुमच्या पॅरेग्राफ रायटिंगमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ॲज वेल ॲज स्टोरी रायटिंगमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. द नेक्स्ट इज टायटल इज ऑल्सो इम्पॉर्टंट इफ यू हॅव आस्क. नाव समटाइम्स टायटल ऑलरेडी गिवन and sometimes they have asked to you that give a proper title to the given story or written story. काही वेळेला तुम्हाला तिथं टायटल ऑलरेडी दिलेलं असतं, तर काही वेळेला असं सांगितलं जातं की गिव्ह अ प्रॉपर और सुटेबल टायटल. त्या स्टोरीला अनुरूप असं सुटेबल टायटल तुम्हाला द्यायचं असतं. मग त्यासाठी तुम्ही टायटल जेव्हा तुम्हाला सांगितलेलं असतं टायटल द्या, तेव्हा तुम्ही ॲट द स्टार्टिंग हेडिंगला अगदी मोठ्या हँडरायटिंगमध्ये अँड इन अ प्रॉपर हँडरायटिंग अँड इन अ बिग फॉन्ट साईज. तुमच्या हँडरायटिंग थोडी मोठी असली पाहिजे बिकॉज दॅट अ हेडिंग हे मोठं असलं पाहिजे. मग ते हेडिंग मोठं देऊन व्यवस्थित दिसेल असं
हेडिंग तुम्हाला किंवा टायटल तुम्हाला त्या स्टोरीला द्यावं लागतं. मग स्टोरी रायटिंगसाठी सुद्धा आणि पॅराग्राफ रायटिंगसाठी सुद्धा. ओके, नेक्स्ट इज युअर कंपोजिशन शुड बी इन ऑर्डर ॲज वेल ॲज ग्रॅमॅटिकली करेक्ट. That is most important. Your composition, whatever the story you have composed, तुम्ही जी काही स्टोरी बनवलेली आहे ती बनवलेली स्टोरी दॅट शुड बी इन अ प्रॉपर सिक्वेन्स. ती स्टोरी एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये असली पाहिजे. हे पुन्हा सांगते मी, इन पॅराग्राफ रायटिंग ऑल्सो आय हॅव टोल्ड, इन स्टोरी रायटिंग ऑल्सो आय एम टेलिंग, वॉट एवर द कंपोजिशन यू आर मेकिंग दॅट कंपोजिशन शुड बी इन अ प्रॉपर सिक्वेन्स. तुम्ही जे काही कंपोजिशन बनवत असाल, स्टोरी रायटिंग असेल, पॅराग्राफ रायटिंग असेल, लेटर रायटिंग असेल किंवा ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग असेल, वॉट एवर द कंपोजिशन इट इज, बट दॅट कंपोजिशन शुड बी इन अ प्रॉपर सिक्वेन्स. तुमचं जे काही कंपोजिशनचा भाग आहे तो प्रत्येक कंपोजिशनच्या भागमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुम्ही जे काही कंपोज करत आहात, जे काही लिहित आहात ते एका प्रॉपर ऑर्डरमध्ये, प्रॉपर सिक्वेन्समध्ये असलं पाहिजे. शिवाय दॅट शुड बी ग्रॅमॅटिकली करेक्ट. The sentences you have written that should be grammatically correct. तुम्ही जे काही सेंटेन्स लिहित असाल ते सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट असले पाहिजेत. ओके, सो एनहान्स युअर इंग्लिश वोकॅब्युलरी. त्यासाठी तुमची इंग्लिशची शब्दसंपत्ती तुम्हाला वाढवली पाहिजे. एनहान्स युअर इंग्लिश वोकॅब्युलरी सो यू कॅन मेक मेनी मोर सेंटेन्सेस. मग आता तुम्हाला सेंटेन्सेस बनवायसाठी आपण वेगवेगळे वर्ब पॅटर्नसुद्धा पाहिलेत, बरोबर आहे. सेंटेन्स फॉर्मेशनसाठी त्यात इम्पॉर्टंट. देन आपण ग्रामरचे जे काही भाग पाहिले, पार्ट्स ऑफ स्पीच असेल, सब्जेक्ट प्रेडिक्ट असेल, त्यानुसार तुम्हाला सुद्धा किंवा पास्ट टेन्सेसमध्ये सुद्धा पाहिलं आपण की सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असू शकतं ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की त्या स्ट्रक्चरच्या मदतीने तुम्ही सेंटेन्स फॉर्मेशन करू शकता. मग त्यासाठी तुमचे हे सगळं जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन करू शकता. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट हिंट्स अबाउट द स्टोरी रायटिंग. आय विल गिव्ह यू नोट्स ऑफ स्टोरी रायटिंग सो यू कॅन सी इन डिटेल दॅट हिंट. तुम्हाला मी जे काही नोट्स देणार आहे त्या नोट्समध्ये तुम्ही इन डिटेलमध्ये स्टोरी रायटिंगच्या हिंट्स पाहू शकता अँड यू विल गेट मेनी मोर एक्झाम्पल्स ऑल्सो ऑफ स्टोरी रायटिंग. तुम्हाला नोट्समध्ये मी काही स्टोरी रायटिंगचे एक्झाम्पल्ससुद्धा देईन फॉर द प्रॅक्टिस. थँक्यू.